नमस्कार मित्रांनो, सागर बिल्डकॉन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण बघणार आहे जी की भारत सरकारकडून जी एक्झाम आलेली आहे, म्हणजे जी भरती आहे डिपार्टमेंट ऑफ पोस्टमध्ये GDS म्हणजे ग्रामीण डाक सेवकची भरती आहे. त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे 28 जानेवारीला. तर अत्यंत चांगली ही ॲडव्हर्टाईज आहे. त्याला म्हणतात ग्रामीण डाक सेवक ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 मधले आलेले आहे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या पोस्ट असतात ह्याची सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये एक असते ब्रांच पोस्ट मास्टर BPM आणि असिस्टंट पोस्ट मास्टर्स ABPM अशा या ठिकाणी 2 पोस्ट असतात. आणि ही जी भरती असते ती 10वीच्या मार्कावर होत असते. फक्त फॉर्म भरायचा असतो, 100 रुपये फी असते आणि 10वीच्या मार्कावरती तुमचं सिलेक्शन होतं. तर आता त्यांनी जी वेबसाईट दिली आहे ती ही दिली आहे, मी तुम्हाला इथं दाखवतो, मार्क करून दाखवतो. indiapost.government.in GDS ऑनलाईन एंगेजमेंट अशा पद्धतीची आहे. त्याच्यावर तुम्हाला काय काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. एकदाच रजिस्ट्रेशन करायचं आहे एका विद्यार्थ्याने. 10वीचा रोल नंबर असेल, त्याची मार्क असेल, नीट टाकायचे, आपलं नाव असेल, गाव असेल, साईन, फोटो अपलोड करायचं, इतकी माहिती आहे. 31 तारखेपासून या ठिकाणी 14 तारखेपर्यंत याची ही आहे भरती. म्हणजे फॉर्म भरायची मुदत आहे, म्हणजे आज मी व्हिडिओ करतोय 1 फेब्रुवारीला, तर आत्ताच चालू झालेला आहे. आणि पेमेंट करण्यासाठी 16 तारखेपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता. त्याचबरोबर याचं जे आहे रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म इन्क्लुडिंग पेमेंट ऑनलाईन फी ॲप्लिकेबल करेक्शन कधीपर्यंत करू शकता, 18 आणि 19 तारखेपर्यंत तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर अत्यंत चांगला आहे. ज्याला 10वीला चांगली मार्क आहेत, साधारणतः तुम्हाला मी मित्रांनो सांगतो, तुम्हाला 80-85% वर मार्क असतील तरच फॉर्म भरा. आणि वयाची पण अट आहे याला, की 18 ते 40 वर्षातला कुणीही भरू शकतो. काम काय असणार आहे हे सगळे व्हिडिओ तुम्हाला इथून पुढे येत राहतील. ब्रांच पोस्ट मास्टर म्हणून एक पोस्ट असते आणि त्याच्या हाताखाली एक ABPM असतो, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर असतो. त्याचं काम काय असतं ते मला शॉर्टकटमध्ये सांगतो, हे वाचत बसत नाही. तर दिले तुम्ही वाचू शकता. ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही पाहू शकता, टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जाऊन या ठिकाणी पाहू शकता. तर जे काही सरकारच्या योजना असतील, सरकारच्या सगळ्या योजना ग्रामीण भागामध्ये असतील, त्या सगळ्या BPM ब्रांच पोस्ट मास्टरतर्फे चालवल्या जातात. त्याचबरोबर DBTच्या माध्यमातून जे काही पैसे येतात, आधार कार्डचे असो, पीक विम्याचे असो, ते सगळे तिथं येऊ शकतात. तुमचे अकाउंट असतात. त्यानंतर पोस्टाचा दररोजचा जो कारभार आहे, लेटर असतील, काय असतील, हे देखील तिथं चालत असतं. मित्रांनो, तुम्ही पोस्ट पाठवू शकता, टपाल घेऊ शकता. प्रत्येक गावामध्ये हे एक पोस्ट ऑफिस असतं आणि त्याला मदत करण्यासाठी असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर असतो. ABPM असं त्याला म्हणतात त्या पोस्टला. BPM ही वरची पोस्ट आहे, ABPM ही खालची पोस्ट आहे. तर पगार पण मी तुम्हाला सांगतो. तर साधारणतः तुम्ही, आणि डाकसेवक एक असतं. डाकसेवक हे जिथं त्यांचं जे काही सब ऑफिस असेल तर डाकसेवकाचं काम असतं. त्याच्यामध्ये पत्र वाटणे असेल किंवा ऑफिशियल आतलं जे ऑफिसमधलं काम असतं, पत्राची छाटणी करणे, वेगवेगळ्या तालुक्याच्या वेगवेगळ्या बॉक्समध्ये टाकणे, हे जे आहे ही माहिती, ही काम अत्यंत सोपं आहे. ज्याला कोणाला चांगली मार्क असतील आणि ज्याला जॉब नाही, ज्याला जॉब करायची इच्छा आहे, त्यांनी करू शकता. आता मी तुम्हाला सांगतो, BPMला जो पगार आहे तो 12 ते 29 हजार आहे. याच्यामध्ये DA वगैरे मिसळला तर साधारणतः आता तो पगार जात असेल माझ्या मते 18-20 हजारापर्यंत तो पगार जातोय. पहिल्यांदा तुम्ही लागल्यानंतर तुम्हाला 18 ते 20 हजार मिळतोय आणि गव्हर्नमेंटची नोकरी असणार आहे. त्याचबरोबर 3% हे ॲन्युअल इन्क्रीज तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं. तुम्हाला कुणीही काढत नाही. एक चांगली नोकरी आहे, आपल्या गावाजवळ लागली तर तुम्ही या ठिकाणी करू शकता. या नोकरीमध्ये एक असं आहे की आता हा जो BPM आहे याला साधारणतः तुम्ही लागल्यानंतर तुम्हाला किती पगार मिळू शकतो मित्रांनो. तर तुम्हाला या ठिकाणी इथं तिने दाखवलं आहे की रिटायर होस तर तुम्हाला एवढा पगार मिळू शकतो. पण पहिल्यांदा तुम्हाला 12,000 प्लस त्याच्यामध्ये 50% जरी DA मिसळला तरी एक 18 ते 20 हजाराच्या दरम्यान तुम्हाला पगार मिळू शकतो. आणि ह्या ABPMला पगार मिळू शकतो 12 ते 15 हजाराच्या रेंजमध्ये मिळू शकतो. इतकाच पगार मिळू शकतो. तुमचं वय किती पाहिजे इथं सांगितलेलं आहे, 18 ते 40 वय पाहिजे. त्याचबरोबर जे काही कास्ट असेल त्यांना या ठिकाणी रिलॅक्सेशन दिलेलं आहे. EWSला रिलॅक्सेशन नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. ह्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, फक्त 10वीला तुम्ही 10वी बोर्डाची परीक्षा पास झाली असली पाहिजे आणि तुम्ही या ठिकाणी ही एक्झाम देऊ शकता. आता हे बाकीचे जे काही रूल आहेत ते तुम्ही पुन्हा वाचू शकता. वेगवेगळ्या राज्याला वेगवेगळे नियम आहेत. तुमच्याकडे सायकल असली पाहिजे, तुमच्याकडे काही गाडी असली पाहिजे, त्यानंतर कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे, हे सगळ्याला असते बऱ्यापैकी. तुमचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते ठेवा, तुम्ही तिथं अपलोड करायला लागेल. सेंट्रलची ही एक्झाम असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सेंट्रलचं EWS अपलोड करायला लागेल. अत्यंत चांगली नोकरी आहे मित्रांनो. ज्याला कोणतीही नोकरी नाही त्यांच्यासाठी चांगली आहे. हे वेगवेगळ्या पद्धतीचे आरक्षण आहेत, तुम्ही पाहू शकता. आता काय करायचं आहे, फॉर्म कसा भरायचा हे मी तुम्हाला सांगतो. फॉर्म भरणं अत्यंत सोपं आहे. ही जी काही वेबसाईट आहे indiapost.government.in GDS ऑनलाईन एंगेजमेंट, याच्यावरती जायचं. आणि ही नवीन आहे 2026ची जाहिरात. त्याच्यामुळे तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायला लागणार. त्याचबरोबर नवीन तुम्हाला सगळी माहिती भरावी लागणार. एक 15 ते 20 मिनिटामध्ये हा फॉर्म भरून होतोय. तुम्ही फॉर्म भरून ठेवा. फक्त तुमच्या गावाजवळ आधी चेक करा, तुम्ही कुठं नोकरी करायला म्हणजे करू शकता. तुमच्या गावाच्या जवळ, तालुक्याच्या जवळ किंवा तुमच्या गावाजवळ कुठं व्हॅकन्सी आहेत ते पहिल्यांदा चेक करा पिनकोड टाकून.
गुगलवरती आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म भरा. उगं कुठेही फॉर्म भरू नका, कारण इतकी ही नोकरी ही नाही. आणि याची स्वप्न मोठी आहेत मित्रांनो. जे MPSC UPSC स्पर्धा परीक्षा तयारी करतात त्यांनी तर हा फॉर्म भरू नका, कारण तुमचा टाईम जाणार. कारण तुम्हाला नोकरी लागल्यानंतर बरं वाटणार आणि पुन्हा तुम्ही सोडून देणार. इतकं पण हे म्हणजे सोपं नाही. तुम्हाला वाटतं 4 तासाचं काम आहे 9 ते 1, परंतु पूर्ण तुमचा त्याच्यामध्ये दिवस जातो. कारण काही काही ठिकाणी ABPM हा तुमच्या हाताखाली कामाला नसतो, तुम्हाला सगळं काम करायला लागत असतं. ठीक आहे. 10वीचं फक्त मार्कलिस्ट लागते. बेस्ट ऑफ 5 असेल तुमचं, तर बेस्ट ऑफ 5 नुसार तुमचे मार्क तिथं काउंट होतात. कारण 6 सब्जेक्टचे मार्क धरले तर ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर 6 सब्जेक्टच्या मार्कामध्ये कन्व्हर्ट करते आणि तुमची टक्केवारी थोडी कमी होऊ शकते. तुम्ही पाहू शकता, 1 मिनिट. सगळे अपडेट येतील. तुम्ही अपडेट या ठिकाणी हे करा, कशा पद्धतीनं आहे तुम्ही बघू शकता. बाकी याच्यामध्ये काही नाही. एक BPMसाठी 20,000 पगार मिळू शकतो आणि ABPMसाठी 12 ते 15,000 दरम्यान पगार मिळू शकतो. हा पगार वाढू शकतो. परंतु तुमच्या जर गावामध्ये लागलं, घराजवळ लागलं, तुमची जी कास्ट आहे त्याच्या जर जागा असतील तर अत्यंत चांगली नोकरी आहे. कारण तुम्ही जॉब करत करत तुम्ही अभ्यासही करू शकता आणि दुसरी गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला मिळू शकते. परंतु तुमचा ईमेल ID एक पाहिजे. वन टाईम रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय काय पाहिजे? तुमचा एक चालू मोबाईल नंबर ठेवा, ईमेल ID ठेवा, आधार कार्डला लिंक असणारा आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे, 10वीचं मार्कलिस्ट वगैरे हे करायचं आहे. त्यानंतर फोटो कसा अपलोड करायचा, काय करायचा, हे सगळं तुम्ही डिटेल बघू शकता. हे जे आहे ते टेलिग्राम चॅनलवर जावा, तिथं तुम्हाला हे होईल, सगळी डिटेल जाहिरात बघायला मिळेल किंवा त्या वेबसाईटवरती बघायला मिळेल. 100 रुपये पेमेंट करायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. इथून पुढे अत्यंत चांगले व्हिडिओ येणार आहेत. त्यानंतर GDSची फॉर्म कुठून भरायचा, काय भरायचा, कशी स्ट्रॅटेजी असेल, कोणत्या डिव्हिजनमध्ये भरायचं, हे देखील व्हिडिओ मी टाकणार आहे. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि माझं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा. कारण आपण MPSC UPSC सरळ सेवा, ॲप्टिट्यूड, रिजनिंग, गणित, बुद्धिमत्ता सगळ्या मराठी इंग्रजी सगळंच आपण घेणार आहे इथून पुढं. आणि अत्यंत माफक दरात सर्वसामान्यांचा विचार करून आपण या ठिकाणी सगळी कोर्सेस लॉन्च करणार आहे. सिग्नेचर कशी असावी हे ठिकाणी सांगितलेलं आहे. 20 ते 100 KB असावी. हे असतेच मित्रांनो सगळ्याकडे. हे काय तुम्ही गुगलवर वगैरे गेलं तर हे सगळं तुम्हाला कळू शकते. हे तुम्ही पाहू शकता तिथून. फोटोग्राफ चांगला असावा. सिग्नेचर, फोटोग्राफ, 10वीचं मार्कलिस्ट आणि तुमचं EWSचं सर्टिफिकेट लागते. ओपन असेल तर काय लागत नाही, परंतु हे सेंट्रल एक्झाम असल्यामुळे EWSचं सर्टिफिकेट लागते. लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. आणि तुम्हाला महाराष्ट्रामध्ये असेल तर तुम्हाला हिंदी भाषा, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी, कोकणी भाषा आली पाहिजे. हे येतच असतं सगळ्याला. बाकी विशेष असं काय नाही. चांगली नोकरी आहे. पार्ट टाईम म्हणून करू शकता किंवा तुम्हाला आयुष्यभर जरी करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तुम्हाला म्हणजे गावात लागलं तर विषयच नाही. तुम्ही शेती करत, एखादा व्यवसाय करत ही नोकरी करू शकता. परंतु कामाचा पण लोड असतो मित्रांनो. कारण बाकीचं टार्गेट असतात, अकाउंट ओपन करायचे, हे सरकारचे काही दररोज नियम बदलतात, सरकारच्या योजना असतात त्या ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या. भरपूर काम असतं. आपल्याला फक्त वाटतं की 4 ते 5 तास. तुमची जर स्वप्न मोठी असतील तर हा फॉर्म भरू नका, वेळ वाया घालू नका. तुमची स्वप्न लहान असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकता. तुमच्या हातामध्ये काही नसेल तर हा फॉर्म भरू शकता. परंतु तुम्ही हुशार असाल आणि हा फॉर्म भरला तर तुम्ही यात अडकून जाचाल आणि तुमचा वेळ जाईल, सगळंच वेस्टेज होईल. ठीक आहे मित्रांनो. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. सोशल मीडिया सगळे लिंक माझ्या डाउनलोड करा मित्रांनो. हे बाकी तुम्ही पाहू शकता, जाहिरात माझ्या ग्रुपवरती आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करा. सगळे अपडेट तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद मित्रांनो.